एका विचारवंताने म्हटले आहे की संपत्तीला पंख फुटतात, सुखसोयी नाहीशा होतात, आशा कोमेजून जाते, पण प्रेम किंवा प्रीती आपल्यासोबत राहते. देव प्रेम स्वरूप आहे. काय आपली याला सहमती आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, माया, ममता, प्रेम या भावना आहेत ज्या आम्हा मनुष्यांना देवाने दिलेल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. विशेष म्हणजे असं असूनही अनेक लोक आहेत ज्यांची कृती अशी असते की आपल्याला वाटेल की काय त्यांच्यामध्ये प्रीतीचा लवलेश आहे की नाही. त्यांचे जीवन प्रीतीविना असून देवापासून दूर असलेले असते. बायबल आम्हाला सांगते की देव प्रीती आहे, म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रीतीलाही एक वेगळा परंतु उच्च दर्जा देणे आवश्यक आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण प्रीतीविषयी पाहणार आहोत. माझी खात्री आहे की या अध्ययनाच्या द्वारे परमेश्वर आपली खास रीतीने भेट घेणार आहे, आणि म्हणून आपण सर्वजण या अध्ययनाकडे बारकाईने पाहू, प्रत्येक गोष्ट समजून घेऊ आणि आमच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. आपण यासाठी तयार आहात ना? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या 12व्या अध्यायाच्या शेवटल्या भागात आम्ही आलो आहोत. आपल्याजवळ जर नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा करिंथकरास पहिले पत्र 12वा अध्याय. आम्ही पाहत आहोत श्रोत्यानो की कृपादान काय आहेत आणि त्यांचा कशा प्रकारे आम्ही उपयोग करून घ्यावा. परमेश्वराच्या द्वारे हे कृपादान आम्हाला प्राप्त होतात आणि परमेश्वराची हीच अपेक्षा असते की आम्ही ह्या कृपादानांचा उपयोग त्याच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी करावा. 26वे वचन, एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. मंडळीमध्ये हेव्यासाठी अजिबात जागा असू नये, कारण आपण सर्व एका शरीराचे अवयव आहोत. जर एकाचा सन्मान झाला तर इतरांचाही सन्मान होतो. एक जर दुःख सहन करीत असेल तर इतरही दुःखी होतात. हे देवाने आमच्यासाठी घालून दिलेले प्रमाण आहे. तो एक आमच्या समोरचा आदर्श आहे. आपण आज जरा आत्मपरीक्षण केले तर या आदर्शाप्रत आम्ही अजिबात पोहोचत नाही हे आम्हाला स्पष्ट दिसेल. पॉल 27 आणि 28 वचनांमध्ये म्हणतो, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. श्रोत्यानो, या व्यतिरिक्त मदत करणे हे सुद्धा कृपादान आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही या कृपादानाचा उपयोग करीत असाल. या अध्यायाचा शेवट पॉल प्रश्न विचारून करतो आणि या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. 29 आणि 30 वचनांमध्ये पहा, तो काय म्हणतो? सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषात बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रोत्यानो, यातील काही कृपादाने आता काढून घेण्यात आली आहेत. आजच्या मंडळीला ह्या कृपादानांचा उपयोग नाही, म्हणून ही मंडळीतून काढून घेण्यात आली आहेत. आज मंडळीमध्ये प्रेषितही नाहीत आणि संदेष्टेही नाहीत.
पॉल या ठिकाणी स्पष्ट करतो की सर्व लोकांना सर्व कृपादाने प्राप्त झालेली नाहीत. सर्व प्रेषित आहेत काय? या प्रश्नाला नाही असे उत्तर आहे. बाकीच्याही प्रश्नांना हेच उत्तर आहे. या ठिकाणी आध्यात्मिक प्रौढता मंडळीमध्ये असावी असे सुचवल्या गेले आहे. मंडळीतल्या सभासदांनी एकमेकांच्या दानांविषयी हेवा करू नये, तसेच स्वतःला प्राप्त झालेले दान तुच्छ मानून त्याचा उपयोग करणे टाळू नये व सर्व दाने सर्वांनाच दिलेली नाहीत असे मुद्दे या ठिकाणी पौलाने सादर केलेले आहेत. 31 वचन पहा. 12 अध्याय 31 वचन सांगतं, श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. जरी पवित्र आत्मा आम्हाला स्वतःच्या इच्छेनुसार कृपादाने देतो, तरीही आपल्याला जे कृपादान हवे आहे ते देवाजवळ मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. पॉल म्हणतो, अधिक चांगली कृपादाने मिळण्यासाठी आपण फार इच्छा धरायला हवी. श्रोत्यानो, अनेक लोक ह्या बाबतीत सतर्क आहेत, प्रयत्नशील आहेत, परंतु अनेकांना ह्या बाबतीत मुळीच आस्था वाटत नाही. आज परमेश्वराचं वचन आम्हाला ह्या बाबतीत सांगत आहे. आता आपण पवित्र शास्त्रातल्या अनेक सुंदर उतार्यांपैकी एका उतार्याचा अभ्यास करणार आहोत. मला नाही वाटत श्रोत्यानो की प्रीतीची इतकी सुंदर व्याख्या दुसऱ्या कोणी साहित्यकाने कधी केली असेल. अर्थातच हा उतारा आहे. 13वा अध्याय ह्यामध्ये प्रीतीविषयी आम्हाला पाहायला मिळते. या अध्यायाला पवित्र शास्त्रातील प्रीतीचा अध्याय असे म्हणण्यात आले आहे. कधीकधी व्याख्या अतिशय अपुऱ्या असतात. त्या एखाद्या विशिष्ट वस्तूचे अचूक वर्णन करण्यास असमर्थ ठरतात. खरे तर प्रीतीची व्याख्या या अध्यायावरून करणे म्हणजे या अध्यायाचे सौंदर्य बिघडवण्यासारखे आहे. काही गोष्टींची व्याख्या अचूक होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, गुलाबाचे फूल किंवा सूर्योदय किंवा चंद्रोदय ह्यांचे सौंदर्य आपण अचूक शब्दांमध्ये मांडू शकत नाही. मानवी भावनांपैकी अनेक नाजूक कोमल भावना अशा आहेत की त्या शब्दांच्या पलीकडे आहेत. त्या भावना अनुभवणे एवढेच आपण करू शकतो, कारण त्या भावनांच्या कोमलतेपुढे शब्द फिके पडतात. प्रीती अशीच एक अत्यंत कोमल व तरल भावना आहे आणि मानवी संस्कृतीच्या उदयापासून तर आतापर्यंत प्रीती या विषयावर अखंड लेखन करण्यात आले आहे, काव्य रचण्यात आले आहे. तरीही श्रोत्यानो, प्रीतीची व्याख्या अचूकपणे अद्यापही कोणाला करता आलेली नाही. ग्रीक भाषेमध्ये मानवी प्रेम व्यक्त करणारे 3 शब्द आहेत. इरॉस म्हणजे स्त्री पुरुषातील प्रेम, फिलिओ म्हणजे बहीण भाऊ आणि भाऊ भाऊ यातील प्रेम, व अगापे म्हणजे निस्वार्थ प्रेम किंवा दैवी प्रेम. मला वाटतं की मराठी भाषेत या भावनेसाठी 2 शब्द आहेत, परंतु ते शब्द या भावनेच्या वेगवेगळ्या छटा व्यक्त करतात. उदाहरणार्थ, आपण मानवी प्रेमासाठी प्रेम हा शब्द वापरतो किंवा भावाभावामधील प्रेम किंवा माया असे आपण म्हणतो, परंतु परमेश्वराच्या मानवावरच्या प्रेमासाठी प्रीती हा शब्द वापरतो. प्रीती म्हणजे प्रेमापेक्षा काहीशी उदात्त भावना. प्रेम भावनांवर आधारित आहे, परंतु प्रीती इच्छेवर आधारित आहे. देवाने भावनेच्या आहारी जाऊन मानवावर प्रेम केलेले नाही, तर त्याने जाणीवपूर्वक स्वेच्छेने मानवावर प्रेम केले आहे. तो मूर्तिमंत प्रीती आहे. म्हणून त्याच्या मानवावरच्या प्रेमासाठी सर्वसाधारणपणे आपण प्रीती हा शब्द वापरतो. मानवावरच्या प्रेमापेक्षा ही प्रीती कितीतरी अधिक उच्च दर्जाची आहे. ती एक अप्रतिम, विलक्षण, सुंदर भावना आहे. हा सुंदर अध्याय श्रोत्यानो 3 विभागांमध्ये विभागणे अभ्यासाकरिता सोयीचे आहे. म्हणून त्यातला पहिला भाग 1 ते 3 ही वचने प्रीतीचे मूल्य, तिचे महत्त्व याविषयी आम्हाला सांगतो. नंतरचा विभाग 4 ते 7 ही वचने प्रीतीचा सद्गुण, विशेष हक्क याविषयी स्पष्टीकरण देतो. तर तिसरा विभाग म्हणजे 8 ते 13 वचने प्रीतीचा विजय व तिचे कायम स्वरूप याविषयी आम्हाला माहिती देतो. लक्षात घ्या की या आधीच्या अध्यायामध्ये आम्ही कृपादानांवर विचार केला. कृपादाने कोण देतो, कोणकोणती कृपादाने आहेत याची माहिती आपण घेतली. त्यानंतरच्या म्हणजे या 13व्या अध्यायात या कृपादानांच्या सामर्थ्याचा उगम कोणता ते आपण पाहणार आहोत. कारण श्रोत्यानो, पवित्र आत्म्याच्या सर्व कृपादानांचा उपयोग प्रीतीच्या सामर्थ्यानेच केला गेला पाहिजे. पॉल पहिल्या वचनात काय म्हणतो पहा,
मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. पॉल या ठिकाणी अतिशय प्रभावी वक्तृत्वाचा उल्लेख करीत आहे किंवा अतिशय मधुर बोलणे, वाक्चातुर्य असा अर्थ त्याला या ठिकाणी सुचवायचा आहे. जर अतिशय सुंदर वक्तृत्व करणारे कुणी असेल व त्याच्या वक्तृत्वाच्या मुळाशी प्रीती नाही, तर ते वक्तृत्व निरुपयोगी घंजणाऱ्या घंटेप्रमाणे आहे. डॉक्टर स्ट्रॉगी यांनी म्हटले, प्रीतीशिवाय भाषा म्हणजे सुराशिवाय आवाज. तुम्ही अतिशय सुरेल गाऊ शकता, परंतु तुमच्या गायनामध्ये प्रीती नाही, तर तुमचे गायन मधुर होऊ शकणार नाही. श्रोत्यांनो, वक्तृत्वाला अर्थ, खोली व वास्तवता केवळ प्रीतीमुळेच प्राप्त होऊ शकते. पॉल 2 वचनात म्हणतो, 13वा अध्याय 2 वचन, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. या ठिकाणी मानवी बुद्धीतून आलेल्या प्रीतीचा उल्लेख आहे. प्रीती मानवी बुद्धीची कृती असू शकत नाही. केवळ ज्ञान पुरेसे नाही श्रोत्यानो, ज्ञानाबरोबर प्रीतीची आवश्यकता आहे. समज पुरेशी नाही, त्याबरोबर प्रीतीची आवश्यकता आहे. मला वाटतं की पवित्र शास्त्रावर ज्या मंडळ्या आधारित आहेत त्यांची दुर्दशा याच कारणामुळे आहे. या मंडळांमध्ये पवित्र शास्त्राचे दान आहे, पवित्र शास्त्रातील सत्याची समज आहे, परंतु प्रीती नाही. आजच्या मंडळ्या कटुता, कुचाळक्या, तिरस्कार या गोष्टींनी भरलेल्या आहेत. ही खरोखर भयंकर खेदाची गोष्ट आहे. पवित्र शास्त्राच्या ज्ञानाबरोबर प्रीतीची आवश्यकता आहे. खरे तर पवित्र शास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे देवाची मानवावरची प्रीती. त्याने आपल्या मानवावरच्या असीम अथांग प्रीती खातर काय काय केले हे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जागोजागी वाचायला मिळते. आणि योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 16व वचन तर आमच्या ख्रिस्तीत्वाचा गाभा आहे. देवाच्या मानवावरच्या प्रीतीच्या आविष्काराचे ज्ञान असणे, तिचा अनुभव घेणे, परंतु ती प्रीती आमच्या अंतःकरणात नसणे विचित्र वाटतं नाही का श्रोत्यानो? पण असे विचित्र लोक आमच्या समाजात, आमच्या मंडळात आहेत. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास
जावे हारी. पहिली ही शांती लोपी, येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा, आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी. तू साज माझ्या जीवाचा, आहे गीत मनाचा. तू साज. तिसऱ्या वचनात पॉल लिहितो, मी आपले सर्व धन अन्न दानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. श्रोत्यांनो, प्रीती इच्छेमुळे व्यक्त होऊ शकते. प्रीतीमध्ये हृदय, मन आणि इच्छा तिन्ही गुंतलेले असतात. प्रीती केवळ हृदयाने होऊ शकत नाही, केवळ मनाने होऊ शकत नाही, केवळ इच्छेने होऊ शकत नाही. त्यासाठी या तिन्हीचा सहभाग आवश्यक आहे. प्रीती हे पवित्र आत्म्याचे फळ आहे. जरी आम्ही उत्तम त्या कृपादानाची इच्छा धरली तरी ते कृपादान प्रीतीद्वारे कार्यशील झाले पाहिजे आणि केवळ देवाचा आत्मा ते करू शकतो. जर आपण आत्ता वाचलेल्या उतार्याचे गणित मांडले तर आपल्याला ते अशा प्रकारे मांडता येईल. वक्तृत्व 1 ते 0 आहे, भविष्य 1 ते 0, ज्ञान 1 ते 0 व विश्वास 1 0 आहे. त्याग आणि होतात्मही 1 ते 0 आहे. हे सर्व शून्य एकासमोर एक मांडले तरी त्यांची किंमत काय होईल? शून्यच की नाही? आता प्रीतीचा 1 हा आकडा त्या शून्याच्या मागे जर आम्ही लावला तर त्या शून्याला किंमत प्राप्त होईल. होय ना श्रोत्यानो? म्हणजेच प्रीतीशिवाय कोणतेही कृपादान निरर्थक आहे. प्रत्येक कृपादानामध्ये प्रीतीची भर घातलीच पाहिजे, तर त्या कृपादानाला काहीतरी किंमत प्राप्त होते. ज्या कृपादानामागे प्रीतीची प्रेरणा नाही तेथे स्वार्थ असतो, स्वतःला उंचावणे असते. परंतु पवित्र आत्म्याच्या प्रत्येक कृपादानामागे प्रीती असणे गरजेचे आहे. आता 13व्या अध्यायाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. प्रीतीचा विशेष हक्क म्हणजे तिचे सद्गुण आपण पाहणार आहोत. 4थं वचन आम्हाला सांगतं, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती सहनशील आहे म्हणजे ती संयमी व दयाळू आहे. दयेव्यतिरिक्त प्रीती शक्य होत नाही. दयेशिवाय प्रीती म्हणजे फुलाशिवाय वसंत ऋतू, उष्णतेशिवाय अग्नी होय. पौलाने इफिसच्या मंडळीला काय बोध केला ते आपण लक्षात घेऊया. 4था अध्याय 32व्या वचनात पौल लिहितो, तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. ही सकारात्मक बाजू झाली. आता प्रीती काय नाही म्हणजे तिची नकारात्मक बाजू आपण पाहूया. प्रीती हेवा करीत नाही म्हणजे प्रीतीच्या वाट्यास जे आले त्याविषयी ती समाधानी असते. आपल्या सर्वांना माहीत आहे, जगात सर्वत्र विषमता आहे. बऱ्याचदा ख्रिस्ती लोक असे विचारतात, परमेश्वराने त्या श्रीमंत माणसाला इतका पुष्कळ आशीर्वाद का दिला? मला त्याने थोडासा आशीर्वाद का दिला नाही? प्रीती जगातल्या विषमतेचा स्वीकार करते व जे तिच्या वाट्यास आले त्यात ती समाधान मानते. म्हणजे जर मी देवावर प्रीती करते तर त्याने मला जे दिले आहे त्यात मी देवावरच्या माझ्या प्रीतीखातर समाधान मानते, किंवा माझ्या इतरांवरच्या प्रीतीमुळे मी त्यांच्या श्रीमंतीबद्दल त्यांचा हेवा करीत नाही. आपणाला आठवतच असेल की जगातला पहिला खून आदामाचा मुलगा काईन याने केला. हेव्यामुळे त्याने आपल्या भावाला ठार केले. या संदर्भात आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहनावर जरा विचार करूया. त्याने येशू ख्रिस्ताची वाढणारी सेवा व लोकप्रियता ह्यावरून त्याचा हेवा केला नाही. तो म्हणाला, त्याने वाढायला पाहिजे आणि मी कमी व्हायला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या वाट्यास वेगळी सेवा व वेगळे जीवन आलेले आहे. जे आमच्याजवळ नाही, आम्हाला देण्यात आले नाही,
आणि दुसऱ्याजवळ ते आहे तर आम्ही हेवा करणे पवित्र शास्त्राला अनुसरून नाही. श्रोत्यानो, आज जर आमच्या जीवनामध्ये हेवा आहे तर परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. त्याची इच्छा आहे की ही हेव्याची भावना आम्ही दूर करावी आणि स्वतःच्या कृपादानांचा उपयोग त्याच्या गौरवी कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी आम्ही करावा. मानवाच्या उदात्त कृत्याचा अर्थ केवळ प्रीतीच्या संदर्भातच लागू शकतो. देव स्वतः प्रीती आहे व त्याच्या आत्म्याने मानवावर ओतलेल्या कृपादानांमागचे सामर्थ्यही प्रीतीच आहे. करिंथकरास पौलाने लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये व 3 भागामध्ये पौलाने अनेक कृपादानांची माहिती दिली आहे. 13व्या अध्यायात तो प्रीतीचे मूल्य, प्रीतीचे सद्गुण व तिचे महत्त्व याविषयी लिहितो. 5व्या वचनात तो लिहितो, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अशोभनीय वर्तन करीत नाही. प्रीतीच्या प्रेरणेने चालणाऱ्या लोकांमध्ये उद्धटपणा, उद्दामपणा दिसत नाही. ते नम्रतेने बोलतात. पुढे म्हटले आहे, प्रीती आपला स्वार्थ पाहत नाही, म्हणजे प्रीती निस्वार्थी आहे. प्रीती करणारी व्यक्ती आत्मपरीक्षण करून एखादे कृत्य करण्यामागचा स्वतःचा हेतू तपासून पाहते. एखादे कृत्य मी ख्रिस्ताच्या प्रीतीसाठी करीत आहे की नाही याची ती जाणीवपूर्वक आठवण ठेवते. श्रोत्यानो, आम्ही आमच्या एकांतातल्या किंवा मंडळीतल्या प्रार्थनांमध्ये परमेश्वराजवळ स्वतःची, त्याच्याविषयीची प्रीती कबूल करतो. आमच्या उपासनाच्या गाण्यांमधून आम्ही त्याच्यावरची प्रीती व्यक्त करतो. परंतु जेव्हा त्याच्या आज्ञेखातर एखादी गोष्ट त्यागण्याची वेळ येते तेव्हा आम्हाला स्वतःचा स्वार्थ आठवायला लागतो. आम्ही स्वतःचा स्वार्थ पाहतो. आमच्यामध्ये ख्रिस्ताविषयी प्रीती नाही व लोकांसाठी, समाजासाठीही प्रीती नाही. आहे ती केवळ स्वार्थी प्रीती आहे. समाजातल्या, धर्मप्रांतातल्या महत्त्वाच्या जागा निस्वार्थ हेतूने समाजाची सेवा करण्यासाठी नाहीत, तर त्या जागा मिळवून समाजाला कसे लुटता येईल हे ठरविण्याच्या त्या जागा आहेत. प्रीती स्वतःचा स्वार्थ पाहत नाही. दुर्दैवाने श्रोत्यानो, आमच्या समाजात निस्वार्थी प्रीती करणारे नेते आणि लोक फार मोजके आहेत. आज परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही निस्वार्थ प्रीती करावी. आम्ही आमचा स्वार्थ पाहू नये. परंतु जेव्हा आम्ही लोकांवर प्रीती करतो तेव्हा आम्ही सर्वस्वाचा त्याग करायला शिकावे. 6वं वचन, ती अनितीत आनंद मानित नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. प्रीती अन्यायपणात आनंद करीत नाही, परंतु सत्यामध्ये आनंद करते. तुम्हाला कशामुळे आनंद वाटतो श्रोत्यानो? तुमच्या शत्रूच्या जीवनात किंवा तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात काही वाईट घडले तर तुम्हाला आनंद होतो काय? किंवा त्या व्यक्तीला दुःख सहन करताना पाहून तुम्हाला दुःख वाटते काय? पॉल म्हणतो, प्रीती अन्यायात आनंद मानित नाही तर खरेपणाबरोबर आनंद करते. 7वं वचन, ती सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. होय श्रोत्यानो, ती सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते. याचा अर्थ असा नाही की ती भोळी आहे. कोणत्याही गोष्टीवर ती सहज विश्वास ठेवते. प्रीती सर्वांचा विश्वास धरते. याचा अर्थ असा की ती कोणाविषयी संशय बाळगत नाही. ती सर्वांचा विश्वास धरते. बऱ्याच लोकांना इतरांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. त्यांची प्रीती संशयी असते. अशा लोकांना एखादी चांगली गोष्ट चांगलीच आहे हे पटायला खूप वेळ लागतो. परंतु प्रीती सर्वांचा विश्वास धरते. 8वं वचन, प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. श्रोत्यानो, प्रीती कधीही खुंटत नाही. म्हणूनच या अध्यायाच्या शेवटी असे म्हटले आहे, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही कायम राहतात, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. प्रीती टिकून राहते. ती कायम स्वरूपी असते. परमेश्वराच्या प्रीतीला स्थळाचे व काळाचे बंधन नाही व ती अनादी अनंत आहे. ख्रिस्ताने आम्हावर प्रीती करणे कधीच थांबवले नाही. काय श्रोत्यानो, आपण त्याच्या प्रीतीचा अनुभव घेतला आहे? तो आमच्यावर सतत व प्रतिक्षणी प्रीतीचा वर्षाव करीत राहतो. आम्ही अविश्वासू असू किंवा पापी असू, त्यामुळे परमेश्वराची आमच्यावरची प्रीती कमी होत नाही. ही गोष्ट मला सतत प्रोत्साहन देते. माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी मला सामर्थ्य देते. या 8व्या वचनात पॉल म्हणतो की भविष्य निरुपयोगी होतील, म्हणजे ती पूर्ण झाल्यानंतर निरुपयोगी होतील. भविष्यांचे रूपांतर इतिहासामध्ये होईल. ती कायम भविष्य राहणार नाहीत. भाषाही समाप्त होतील. विद्या व्यर्थ होईल. उदाहरणार्थ, आज विज्ञानामध्ये जे सिद्धांत मांडले जातात ते आणखीन काही वर्षानंतर व्यर्थ, निरुपयोगी ठरतील.
आजच्या विज्ञानाची जागा उद्याचे विज्ञान घेईल, कारण प्रगती करणारी आमची वृत्ती आहे. श्रोत्यानो, सर्व काही नष्ट होईल. आपण पुढे वाचूया 9 आणि 10 वचने. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण जे पूर्णते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. पॉल पुढच्या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. 11 आणि 12 वचने. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखेन. पॉल म्हणत आहे की आमचे सध्याचे ज्ञान व आमची विद्या परिपूर्ण नाही. 13वे वचन. सारांश. विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. श्रोत्यानो, आमच्या विश्वासाचे ध्येय आहे प्रभू येशू व त्याचा अप्रतिम त्याग. व विश्वासाच्या धावेवरून पळत असताना प्रभू येशू ख्रिस्त हेच आमचे वतन असणार आहे. त्याच्यावरच्या विश्वासामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आमचा विश्वास परिपूर्ण केला जाईल. ख्रिस्ताची प्रीती शाश्वत आहे. तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करणे कधीही थांबवणार नाही. संपूर्ण पवित्र शास्त्र एक विलक्षण प्रीतिगाथा आहे. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे आणि परमेश्वराने आपणाला आशीर्वादित केले आहे. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आम्हाला परमेश्वर अपेक्षित असलेल्या प्रीतीविषयी शिकायला मिळाले आहे. प्रीतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे प्रीती निस्वार्थीपणासाठी ओळखली जाते, कारण प्रीती स्वतःचे हित शोधत नाही आणि सहज रागावत नाही. ती क्षमा करते आणि चुका विसरते, सत्यात आनंद करते आणि संरक्षण करते, विश्वास ठेवते, आशा ठेवते आणि टिकूनही राहते. प्रियांनो, देव अपेक्षित असलेली प्रीती आम्हाला ठाऊक आहे काय? दैनंदिन जीवनामध्ये आमच्याद्वारे ही प्रीती इतरांना दिसते काय? नाही, मला तुमची उत्तरे नको आहेत. पण आपण स्वतः विचार करा, स्वतःचे परीक्षण करा आणि अपेक्षित असलेली प्रीती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. देव तुमचे सहाय्य करेल. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. आज तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याबरोबर प्रीती याविषयी बोललेला आहेस. होय प्रभूजी, प्रथम तू आम्हावरती प्रीती केलेली आहे आणि तुझी इच्छा देखील तीच आहे की आम्ही प्रीतीमध्ये राहावं आणि तीच प्रीती आम्ही एकमेकांवरती देखील करावी. होय प्रभूजी, कदाचित आमच्या जीवनामध्ये प्रीतीविषयी काही उणेपणा असेल, परंतु बापा, हा उणेपणा तू काढून टाक. तू आम्हाला परिपूर्ण कर आणि प्रभूजी, तुझी प्रीती आम्ही एकमेकांवरती करावी, इतरांवर करावी आणि विशेष करून त्यांना ती दिसावी, यासाठी आमची विनंती, आमची प्रार्थना आहे. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आत्तापर्यंत सांभाळलंस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर वाढत राहो. देव आपणास आशीर्वादित करो.